नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टसाठी IMP असे 30 प्रश्न पाहणार आहोत आणि हे सगळे प्रश्न ॲक्च्युअलमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं घेतलेल्या परीक्षेमधील आहेत. म्हणजे बॉम्बे हायकोर्ट PYQ हे प्रश्न आहेत. त्यामुळं अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे आणि ॲक्च्युअलमध्ये परीक्षेत कसे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला यामधून कळेल. याच्या अगोदर सुद्धा बॉम्बे हायकोर्टने घेतलेल्या पेपरचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तो पाहायचा असेल तर काय करा की आपलं जे VAJ अकॅडमी नावाचं यूट्यूब चॅनल आहे त्याची प्लेलिस्ट ओपन करा. प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोर्ट भरतीच्या प्लेलिस्टमध्ये अगोदर झालेले सगळे व्हिडिओ पाहता येतील. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 200 प्लस GST इतक्या कमी फीमध्ये हे ई बुक आहे आणि लिपिक व शिपाई दोन्ही पदांची तुमची प्रॉपर तयारी यामधनं होणार आहे. आणि याच्या अगोदरच्या परीक्षांना यातले जशास तसे प्रश्न आलेले आहेत. यावेळेस सुद्धा तुम्हाला निश्चितच या ई बुकचा फायदा होणार आहे आणि लवकर घ्या कारण याची फी लवकरच 300 प्लस GST अशी होणार आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात आणि पहिला प्रश्न आहे पहा. बरं हा कधीचा पेपर आहे माहिती आहे का? एक मिनिट मी पेन सिलेक्ट करतो. तर हा जो पेपर आहे ना हा पेपर आहे पहा मुंबई उच्च न्यायालय शिपाई पेपर 5 मे 2024 रोजी झालेला पेपर आहे आणि फर्स्ट शिफ्टचा पेपर आहे. कारण 2024 मध्ये 2 शिफ्टमध्ये परीक्षा झाली होती, फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट. सेकंड शिफ्टचा पेपर आपण उद्याच्याला घेऊयात. तर पहिला प्रश्न आहे पहा, एड्स हा रोग कशामुळे होतो? आता हा जो एड्स आहे ना हा रोग विषाणूमुळे होतो. इंग्लिशमध्ये आपण त्याला व्हायरस असं म्हणतो. तर एड्स हा रोग कशामुळे होतो? तर विषाणूमुळे होतो. दुसरा प्रश्न आहे, हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? तर हाडांच्या निकोप वाढीसाठी व्हिटॅमिन D या व्हिटॅमिनची आवश्यकता असते. जे ड जीवनसत्व आहे ना ते सकाळी कोवळ्या उन्हापासून आपल्याला मिळतं. कोवळ्या उन्हात जर उभं राहिलो तर त्वचेच्या खाली हे ड जीवनसत्व तयार होतं आणि ड जीवनसत्व हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत आवश्यक असतं. जर ड जीवनसत्वाची कमतरता झाली तर मूळदूस हा आजार होतो आणि तो साधारणपणे लहान मुलांना होतो. त्यांची हात पाय अशी वाकडी होतात. व्हिटॅमिन अच्या म्हणजे जीवनसत्व अच्या अभावामुळे रातांधळेपणा हा आजार होतो. त्याच्यानंतर रातांधळेपणा आणि रणरांध दोन्ही वेगवेगळे आहेत बरं का. व्हिटॅमिन बीच्या अभावामुळे बेरीबेरी हा आजार होतो. व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे स्कर्वी हा आजार होतो. स्कर्वी म्हणजे हिरड्यांमधून रक्त येणे. चला आता तिसरा प्रश्न आपण पाहूयात. तिसरा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? तर भारतामधील न कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये हत्ती आढळतात. ड हे त्याचं उत्तर आहे कर्नाटक. आता मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर प्राचीन भारतातील सर्वात महत्त्वाचं साम्राज्य आहे मौर्य साम्राज्य. तर या मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केलेली आहे. आता चंद्रगुप्त मौर्य हा संस्थापक होता पण त्यांचे जे गुरु होते ते होते आर्य चाणक्य. त्यांनीच खऱ्या अर्थाने चंद्रगुप्त यांना तयार केलं आणि मौर्य साम्राज्याचा राजा बनवलेला आहे. त्याच्यानंतर बिंबिसार हा राजा झाला. सम्राट अशोक हा मौर्य साम्राज्यातील महत्त्वाचा राजा होता. सम्राट अशोक याच्याच कालावधीमध्ये कलिंगचं युद्ध झालेलं आहे. पुढे सम्राट अशोकने बौद्ध धर्म स्वीकारला आणि बौद्ध धर्माचा फार मोठा प्रचार आणि प्रसार केला. म्हणजे युद्ध सोडून बौद्ध धर्माचा त्यांनी प्रसार आणि प्रचार केला. कलिंगच्या युद्धानंतर खास ठरून ते केलेलं आहे. आता पाचवा प्रश्न आहे पहा, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो आणि मधुमेहांच्या संख्येच्या बाबतीत भारताचा जगामध्ये पहिला क्रमांक लागतो. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? तर विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टन या धातूची तार वापरतात. टंगस्टनचं जे संज्ञा आहे ती आहे W, ते पण माहिती असू द्या. आणि विजेचा दिवा म्हणजे पूर्वी आपले जे बल्ब होते की नाही ते बल्ब, त्याला विजेचा दिवा असं म्हटले. त्याच्यामध्ये अशी टंगस्टनची तार असते का तर त्याचा उत्कलनांक खूप जास्त असतो. त्याच्या पुढे आता 7वा प्रश्न आहे पहा, मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? तर मादक पदार्थ सेवन केल्यानंतर मज्जासंस्थेवर घातक परिणाम होतो आणि मज्जासंस्थेवर परिणाम झाल्यामुळं शरीरावरचं नियंत्रण त्यांचं ढासळतं. म्हणून ते काही बडबडायला लागतात, काहीही बोलतात, चालताना असा वाकडे तिकडे चालतात. तर ते मज्जासंस्थेवर परिणाम झाल्यामुळं होतं. आणि मादक पदार्थामध्ये काय फक्त दारूच नाही, दारू आहे, गांजा आहे,
त्याच्यानंतर तुमचा अफू आहे, म्हणजे जे जे पदार्थांचं सेवन केल्यानंतर नशे आहेत ना, ते सगळे मादक पदार्थ आहेत. 8वा प्रश्न आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? तर शरीराचा तोल सांभाळण्याचे काम हे लहान मेंदूकडून केलं जातं. हे त्याचं उत्तर आहे, लहान मेंदू. खूप परीक्षांना प्रश्न विचारला जातो बरं का. शरीराचा तोल सांभाळण्याचं काम कोणाकडून केलं जातं? तर लहान मेंदूकडून केलं जातं. 14 तळे सत्याग्रह कुठे झाला? तर हा जो 14 तळे सत्याग्रह आहे ना, तो महाड या ठिकाणी झाला. आता हे महाड कुठं आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे. पुणे जिल्ह्यातील भोरपासून पुढे गेल्यानंतर महाड आहे. भोर आणि महाड यांच्या दरम्यान वरंधा नावाचा घाट आहे पहा. आणि या ठिकाणी त्या काळामध्ये काय होतं की जे दलित होते त्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी घ्यायची परवानगी नव्हती, आणि मग त्यांना सुद्धा सार्वजनिक ठिकाणचं पाणी वापरता आलं पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळे सत्याग्रह केला, आणि तो महाड या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. 1927 मध्ये तो 14 तळे सत्याग्रह केलेला आहे आणि तो यशस्वी सुद्धा झाला. आणि मंदिर प्रवेश सत्याग्रह हा नाशिकला केलेला आहे, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो? तर नॉर्वे या देशामध्ये मध्यरात्रीचा सूर्य उगवतो. अजून आपल्याला 20 प्रश्न पाहायचे आहेत पहा. पण जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामधून तुमचा सराव होणार आहे, ॲक्च्युअलमध्ये परीक्षेचा सराव याच्यातनं होणार आहे, आणि संपूर्ण अभ्यास मात्र न्यायालय भरती ई बुकमधून तुमचा होणार आहे. आणि टेस्ट सिरीज या कशासाठी आहेत? तर सरावासाठी आहेत. चला त्याच्या पुढे आता 18वा प्रश्न पाहूयात आपण. 18वा प्रश्न आहे, यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर यशवंतराव चव्हाण यांचं जे स्मृतीस्थळ आहे ना, ते कराड या ठिकाणी आहे. आता कराड कुठं आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कृष्णा आणि कोयना या 2 नद्यांचा संगम कराड या ठिकाणी झालेला आहे. त्याला प्रीती संगम असं सुद्धा म्हणतात, आणि त्याच ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांची समाधी सुद्धा आहे. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते, ते पण माहिती असू द्या. खूप परीक्षांना हे प्रश्न आलेले आहेत. झाडाचे वय कशावरून ठरवितात? तर झाडाचं वय न खोडातील वार्षिक वलयांच्या संख्येवरून ठरवलं जातं. हे त्याचं उत्तर आहे. आता 13 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न आहे, केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे? तर केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय राळेगण सिद्धी या ठिकाणी आहे. हे त्याचं उत्तर आहे. राळेगण सिद्धी अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. आणि अण्णा हजारे हे जे समाज सुधारक आहेत ना, ते राळेगण सिद्धीचे आहेत. तिथेच त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केलेली आहे. खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? तर याच्यामध्ये ना, कावीळ हा पाण्याद्वारे पसरतो, पटकी पाण्याद्वारे पसरतो, नारू हा सुद्धा पाण्याद्वारे पसरतो, परंतु हा जो हिवताप आहे ना, हा पाण्याद्वारे पसरत नाही. तर ड हे त्याचं उत्तर आहे. मग आता हिवताप रोग जर पाण्याद्वारे पसरत नसेल तर कशाद्वारे पसरतो? तर डासांच्या माध्यमातून तो पसरतो. त्यामुळं तर म्हणतात ना, गप्पी मासे पाळा आणि हिवसाप टाळा. कारण गप्पी मासे डासाचे अंडे संपवण्याचं काम करतात. संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर संसदेमध्ये राज्यसभेचा समावेश होतो, लोकसभेचा समावेश होतो, राष्ट्रपतींचा समावेश होतो, परंतु सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होत नाही. मुळामध्ये संसद ही राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांच्यापासून बनते. राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे. आणि भारतामध्ये कायदे करण्याचं काम या संसदेचंच असतं. कळसुबाई शिखर संसदेला कायदे मंडळ सुद्धा म्हणतात बरं का. त्यामुळं कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे जे कळसुबाई शिखर आहे ना, ते अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. आता मुळामध्ये कळसुबाई शिखर हे भारतातील नाही या महाराष्ट्रातील. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची 1646 मीटर आहे. आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले नावाचा एक तालुका आहे, त्या ठिकाणी त्या तालुक्यामध्ये कळसुबाई हे शिखर आहे. मुळामध्ये कळसुबाई शिखर नाशिक आणि अहिल्यानगर या 2 जिल्ह्यांच्या सीमारेषेवर, पण अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. आणि नंबर 1चं शिखर कळसुबाई आहे. नंबर 2चं शिखर हे साल्हेर नावाचं आहे. आणि हे जे साल्हेर नावाचं शिखर आहे ना, हे मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आता पाहूयात आपण. 17 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. ते साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? हाही प्रश्न परीक्षेत विचारतात बरं का. तर खालीलपैकी कोणते गाव कृष्णा व पंचगंगा या नद्यांच्या संगमावर आहे?
तर नरसोबाची वाडी हे जे गाव आहे ना, हे कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमावर आहे आणि नरसोबाची वाडी हे गाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. कुठं आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, ते पण माहिती असू द्या. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? तर गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी ही यमुना नदी आहे. गंगा नदीचा उगम गंगोत्री या ठिकाणी होतो. यमुना नदीचा उगम यमुनोत्री या ठिकाणी होतो. गंगोत्री आणि यमुनोत्री हे दोन्हीही उत्तराखंड या राज्यामध्ये आहेत आणि उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज, अगोदरचं नाव अलाहाबाद, आताचं नाव प्रयागराज, या ठिकाणी गंगा व यमुना या दोन नद्यांचा संगम होतो. ऍक्च्युली त्या ठिकाणी त्रिवेणी संगम होतो, गंगा, यमुना आणि सरस्वती. सरस्वती नदी ही गुप्त स्वरूपात आहे असं म्हटलं जातं. त्याच्या पुढे आता जीएसटीचा लॉंग फॉर्म काय आहे? तर जीएसटीचा लॉंग फॉर्म गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असा आहे. हे त्याचं उत्तर आहे. जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गोळकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ही जी गोळकोंडा नावाची खान आहे ना, ही भारतातील तेलंगणा या राज्यामध्ये आहे. आता मुळामध्ये सुरुवातीला ही आंध्र प्रदेशमध्ये होती, पण आंध्र प्रदेशचं विभाजन होऊन तेलंगणा राज्य निर्माण झालं आणि ही गोळकोंडा खान तेलंगणा राज्यामध्ये आहे. गोळकोंडा किल्ला हा सुद्धा तेलंगणामध्ये आहे पहा. आणि हा जो गोळकोंडा किल्ला आहे ना, तो हैदराबाद शहराला लागूनच आहे. ठीक आहे, तर तेलंगणा राज्यामध्ये आहे. त्याच्या पुढे आता अजून 10 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 200 प्लस GST च्या कमी फीमध्ये हे ई बुक तुम्हाला मिळणार आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रम लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांचा अभ्यासक्रम यामधनं तयार होईल. आणि जर तुम्ही ई बुक घेतलं नसेल किंवा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घेतला नसेल तर कॉम्प्युटर ई बुक आहे, ज्याच्यामधून कॉम्प्युटरची परिपूर्ण तुमची तयारी होईल. 10 प्रश्न तुम्हाला लिपिक पदासाठी कॉम्प्युटरवर येणार आहेत. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. 21 नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय पहा. प्रश्न आहे, महाराष्ट्रात करहांडला, हे करहांडला असं आहे बरं का, करहांडला असं आहे ते. करहांडला अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर करहांडला हे जे अभयारण्य आहे ना, हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. हा व्याघ्र प्रकल्प आहे पहा. चंद्रपूरमध्ये ताडोबा नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे. अमरावतीमध्ये मेळघाट नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे आणि कोल्हापूरमध्ये कोणताही व्याघ्र प्रकल्प नाही. पण कोल्हापूरमध्ये राधानगरी म्हणजे राधानगरी जिल्ह्यामध्ये ना गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले एक अभयारण्य आहे पहा. मला वाटते दाजीपूर काहीतरी, नाही, राधानगरी अभयारण्यच आहे जे की गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. चला 22 नंबरचा प्रश्न पाहूयात. दुधात मीठ कालवणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तर दुधात मीठ कालवणे म्हणजे काय? तर एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विस्तार करणे, एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विस्तार करणे म्हणजेच दुधामध्ये मीठ कालवणे असा त्याचा अर्थ होतो. आता 23 नंबरचा प्रश्न आहे, संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते? तर संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य केरळ हे आहे. केरळमध्ये साक्षरता दर सुद्धा सर्वात जास्त आहे बरं का. आणि लिंग गुणोत्तरचं प्रमाण सुद्धा म्हणजे महिलांचं प्रमाण सुद्धा केरळमध्ये जास्त आहे. तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या म्हणजे लिंग गुणोत्तरच्या बाबतीत सुद्धा केरळ पहिल्या क्रमांकाचा आहे. तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तुळजापूर हे जे धार्मिक स्थान आहे ना, तो धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहे. आता मुळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये देवींची 3.5 शक्तिपीठ आहेत. त्याच्यातलं एक पूर्णपीठ आहे माहूरची रेणुका माता. माहूर गड किंवा रेणुका माता ही नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. तुळजापूरची भवानी माता जी की धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. कोल्हापूर या ठिकाणी श्री महालक्ष्मी आहे. असे ते 3 शक्तिपीठ झाले. आणि नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी हे अर्ध शक्तिपीठ आहे. असे 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रामध्ये आहेत. तर ते माहिती असू द्या तुम्हाला. सोलापूरमध्ये पंढरपूर आहे. त्याच्यानंतर सिद्धेश्वर नावाचं मंदिर सुद्धा सोलापूर या जिल्ह्यामध्येच आहे. ते प्रॉपर सोलापूर शहरामध्ये येतं. 25 नंबरचा प्रश्न आहे, जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी 21 मार्च या तारखेला जागतिक वन दिन साजरा केला जातो. आणि 5 जूनला कोणता दिवस साजरा केला जातो? तर पर्यावरण दिवस हा 5 जूनला साजरा केला जातो आणि 21 मार्चला जागतिक वन दिन साजरा केला जातो. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पाहता, खालीलपैकी कोणती संख्या 6 ने विभाज्य आहे? त्याच्यामध्ये हे माझं कडून बोर्ड चुकीच्या ठिकाणी झाले. 6 ने विभाज्य असलेली संख्या 150 आहे. 150 या संख्येला 6 ने निषेध भाग जातो. त्याच्या पुढचा आहे,
पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर पत्रकार या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप पत्रकर्ती असं होतं. बरेच जण पत्रकारीण म्हणतात, पण पत्रकारीण होत नाही, पत्रकर्ती असं होतं. पण मुळामध्ये रोजच्या व्यवहारामध्ये आपण पत्रकार, महिला असली तरी पत्रकारच म्हणतो आणि पुरुष असला तरी पत्रकारच म्हणत असतो. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. तर सौंदर्य हा जो शब्द आहे ना, हे भाववाचक नाम आहे. सौंदर्य हा शब्द काय आहे? भाववाचक नाम आहे. सुंदर या विशेषणापासून सौंदर्य हे भाववाचक नाम तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर 29 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात आता. प्रश्न आहे, जे जे महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले आहे? तर जे जे महाराष्ट्र माझा हे जे गीत आहे ना, हे राजा बढे यांनी लिहिलेलं आहे. आणि जे जे महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत आहे. 30वा प्रश्न आहे, सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत? तर सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी हे आहेत. हे त्याचं उत्तर आहे. आणि जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. यामधून तुमचा लिपिक आणि शिपाई या दोन्ही पदांचा सिलेबस छानपैकी कव्हर होणार आहे. तसंच हायकोर्ट पिऊन टेशरी सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर हायकोर्ट रेकॉर्डर हुडो कोर्ट जो की क्लर्क या पदासाठी आहे, 500+ GST इतक्या कमी फीमध्ये आहे. आणि यापैकी कोणताच कोर्स घेतला नसेल तर फक्त कॉम्प्युटरचा कोर्स घ्यायचा असेल तर तो सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. कॉम्प्युटर ई बुक 100+ GST मध्ये आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. VAJ अकॅडमी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.